छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं म्हणतात, पण प्रत्येक चुकीसाठी छडीच कामी येते असं नाही। अनेकदा विद्यार्थ्यांवर विविध कारवाया केल्या जातात। तशीच एक कारवाई लातूरच्या संत तुकाराम विद्यालय प्रशासनाने केली। या शाळेने थेट 14 मुलांनाच शाळेतून काढून टाकलं। पण प्रशासनाने एवढा टोकाचा निर्णय का घेतला आणि यावर पालकांनी नेमका का आक्षेप घेतलाय, याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। ही आहे लातूरची संत तुकाराम मॉडेल इंग्लिश स्कूल। राजर्षी शाहू महाराज विद्यालयाची एक नावाजलेली शाळा। या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी चढाओढ असते, पण सध्या ही शाळा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे। या शाळेने 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलंय, पण त्यामागचं नेमकं कारण तरी काय आहे तर तेही ऐका। 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7:45 च्या दरम्यान ज्यावेळेस नाश्ता चालू असतो, मेसमध्ये ब्रेकफास्ट चालू असतो, त्यावेळेस विद्यार्थ्यांचे 2 ग्रुप विद्यालयामध्ये पहिल्या फ्लोअरवर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी मारामारी सुरू केली। या मारामारीमध्ये फायटर आणि स्टीलच्या बॉटलचा वापर करण्यात आला। ही मारामारी आणखी कशा पद्धतीने झालेली आहे हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी म्हणून सीसीटीव्ही फुटेज पाहिलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळे 14 विद्यार्थी मारामारी करीत असताना दिसतात। एका सीसीटीव्हीच्या आधारे या शाळेने विद्यार्थ्यांवर ही कारवाई केली आहे। 28 एप्रिलला या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय झाला आणि हे प्रकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत गेलं। पालकांनी संपूर्ण प्रकरण उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घातलं। उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयानं त्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज BP यांना तशा सूचना केल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातून शाळेला पालकांची आणि शाळेची बैठक घेण्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र शाळा प्रशासनानं बैठक घेतली नाही। त्यांच्या भूमिकेवर ते ठामच आहेत। या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी अनेकाकडून, नेत्याकडून, अधिकाऱ्याकडून अनेकाकडून शिफारशी आणल्या जातात, तरी पण संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये जो प्रवेश होतो तो केवळ मेरिटवर होतो। आमच्या व्यवस्थापनाचं किंवा मॅनेजमेंट कमिटीचं तसं अगदी स्ट्रिक्ट आम्हाला म्हणजे ऑर्डर आहे की प्रत्येक ऍडमिशन हे मेरिट प्रमाणे झालं पाहिजे, इथं कुठलीही शिफारस चालत नाही। शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। मित्रांमध्ये भांडण झाले असल्यामुळे शाळेने आम्हाला मुलांना शाळेतून काढायची नोटीस दिलेली आहे। आम्ही सगळ्या संस्थाचालकाला भेटलो, तरी पण शाळा आमचं ऐकत नाही आणि आम्हाला वरून सीसीटीव्ही फुटेज दाखवतो म्हणत आहेत, पण दाखवले नाहीत आतापर्यंत। मुलांचं भांडण झालं होतं, त्यामध्ये माझा मुलगा अजिबात इन्व्हॉल्व नव्हता, तरी पण त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व शाळा करत आहे आणि छोटंच कारण आहे, दुसरीच मुलं भांडण करत असताना माझ्या मुलाला इन्व्हॉल्व केलेलं आहे। त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही जशी शाळेची जबाबदारी आहे, तसं या शाळेमध्ये शिस्तभंग झाल्यास कारवाई करणं हा नियमही आहे आणि हाच नियम वापरत शाळेनं आता विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे। तर दुसरीकडे पालकही मागे हटायला तयार नाहीयेत। या सगळ्यात कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष मात्र टांगणीला लागलंय। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।